नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। मागील काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे बघायला मिळू शकतात अशा चर्चा आहेत। मुख्यमंत्री पदावरून झालेली गच्चीदानी, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात झालेली कमी महत्त्वाची पदे पाहता महायुती सरकारामध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। एकीकडे शिंदेंच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच भाजप ठाकरे सोबत संख्या वाढत असल्याची चर्चा आहे। दोनच दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांनी समस्या आणि विकास कामाच्या चर्चेसाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं। मात्र त्यानंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात या चर्चेने वेग पकडला। तसेच महापालिका निवडणुकीत शिंदे सोबत भाजप कांडीमोड होऊ शकतो अशीही चर्चा आहे। त्याचबरोबर महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि भाजपासोबत युती होऊ शकते याबाबतचे संकेतही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे, तर ठाकरेंनी देखील उद्या काय होईल हे सांगू शकत नाही असं वक्तव्य केलंय। दोन्ही बाजूने सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच नागपुरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती। या कार्यक्रमात फडणवीसांनी मुलाखत घेण्यात आली। या मुलाखतीत राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारण्यात आला। यावर फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे आधी आमचे मित्र होते, आता राज ठाकरे आमचे मित्र आहेत, मात्र उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असंही वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे। फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या आधी नव्या युतीचे संकेतही दिले होते असंही सांगितले जात आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली होती, तर एक तू राहशील नाही तर मग मी राहील असंही आव्हान त्यांनी फडणवीसांना दिलं होतं। पण विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी मवाळ धोरण स्वीकारलं। काही दिवसापूर्वी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केलं होतं। त्यानंतर मागच्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे 3 वेळा फडणवीसांच्या भेटीला गेले। तसेच अलीकडे शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य पुत्र असलेले सामनामधून फडणवीसांवर स्तुतीसमन देखील उधळणी केली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।